मराठा आरक्षण आंदोलनाचं वादळ शनिवारी ठरल्याप्रमाणे मुंबईच्या दिशेनं रवाना झाले। आरक्षणाच्या अंतिम लढ्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी शेकडो वाहनांचा ताफा आणि आपल्या हजारो स्वयंसेवक कार्यकर्त्यांसह मुंबईकडे पायी मोर्चा सुरू केलाय। 26 जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा निर्धार त्यांनी जाहीर केलाय। मराठा आरक्षणासाठी 4 महिन्यांपूर्वी अंतरवाली सराटी गावातून सुरू झालेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरू झालाय। लढेंगे और जीतेंगे या निर्धारासह त्यांनी मुंबईकडे प्रस्थान ठेवलं। सकाळीच गावात असंख्य मराठा युवक युवतींसह महिलांची गर्दी झाली होती। सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। गावातील महिलांनी औक्षण करून निरोप दिला। त्यावेळी महिलांसह वयोवृद्धांनाही गहिवरून आलं। त्यानंतर घोषणा देत पायी मोर्चा मुंबईच्या दिशेनं निघाला। मार्गात अनेक ठिकाणी जरांगे पाटील यांचं औक्षण करून स्वागत करण्यात आलं। 5 जिल्ह्यातून त्यांच्या यात्रा जाणार आहेत। हा मोर्चा जालना, बीड, अहमदनगर, पुणे, ठाणे या 5 जिल्ह्यातून जाणार असून 26 जानेवारी रोजी मुंबईत धडकणार आहे। ठिकठिकाणी दुपारी रात्री जेवण आणि राहण्याची व्यवस्था समाज बांधवांकडून केली जाणार आहे। कुणी उद्रेक केला तर पोलिसांच्या ताब्यात द्या। आपलं आंदोलन शांततेत सुरू आहे आणि सुरू राहणार। रॅलीत कुणी उद्रेक जाळपोळ केली तर त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात द्या। वाद घालू नका, एकमेकांची काळजी घेऊन रॅलीत सहभागी व्हा असं आवाहन जरांगे पाटील यांनी समाज बांधवांना केलंय। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे यांच्या या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील दिलेला आहे। एक मराठा लाख मराठा अशा घोषणाही मराठा बांधव या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत।